कांता सोनोने यांनी आपल्या कवितेमधून अख्ख्या महाराष्ट्रावर छाप टाकली असून अनेक पुरस्कारांनी त्या अलंकारित झालेल्या आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार यवतमाळवरून आलेले माजी पोलीस उपनिरीक्षक आनंद भगत व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कांताबाई सोनोने यांनी पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि दिल्ली येथे दमदार कवितेतून समाजप्रबोधन करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या संपूर्ण कार्याचा मागोवा घेऊन बौद्ध समाजाचे प्रेरणास्थान आणि अनेकांचे आधारस्तंभ असलेले माजी पोलीस उपनिरीक्षक आनंद भगत यांनी सामाजिक कार्याची कास धरून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि भविष्यातील त्यांच्या वाटा चोखंदळ करण्यासाठी हा सत्कार त्यांनी घडवून आणला. माजी पोलीस उपनिरीक्षक हे बौद्ध धम्माला दिशा देणारे नवीन पिढीचे दिशादर्शक म्हणून ओळखले जातात. यवतमाळ जिल्ह्यात ते अनेक कार्यक्रम घडवून आणत असल्यामुळे त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. समाजातील तळागाळातील कलावंतांना शोधून त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याचे कार्य सातत्याने ते करतात. त्यांच्या सोबतीला काम करण्यासाठी अनेक कार्यकर्ते तत्पर असतात. कांताबाई ह्या वराडातील बहिणाबाई चौधरी आहेत असे आनंद भगत म्हणालेत. त्यांचा सन्मान म्हणजे एक अलौकिक आनंद देणारा आहे. हा कार्यक्रम अत्यंत भावस्पर्शी झाला. कांताबाई यांना भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त बापूराव रंगारी, धम्मपाल तलवारी, जयश्री तलवारी, राजेंद्र नाईक, संगीता तायडे, नाना सोनोने, काशीनाथ गजभिये, नवनाथ दरोई, सक्षम दरोई व अन्य सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री तलवाले हिने केले. नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.